गेल्या वर्षी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं, पण आता चर्चा आहे ती ऑपरेशन सिंदूर 2.0 ची. भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी थेट इशारा दिलाय की पुढच्या कोणत्याही युद्धासाठी भारताच्या तीनही सेना, लष्कर, नौदल आणि वायुदल पूर्णपणे सज्ज आणि एकत्रितपणे लढण्यासाठी तयार आहेत. ही फक्त घोषणा नाही, तर भारताच्या बदललेल्या संरक्षण धोरणाचं आणि वाढलेल्या सामर्थ्याचं प्रतीक आहे. सगळं समजून घ्यायचं आहे, पण सगळ्यात आधी बघूयात ऑपरेशन सिंदूर नेमकं काय होतं. तर 22 एप्रिल 2025ला पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाला धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. 7 ते 10 मे 2025 या कालावधीत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले. या कारवाईत जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तैयबासारख्या 100हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आणि त्यांची अनेक ठिकाणं उद्ध्वस्तही झाली. ऑपरेशन सिंदूर हे भारताच्या आक्रमक संरक्षण धोरणाचं एक स्पष्ट उदाहरण होतं, ज्यानं दहशतवादाला आपल्या भूमीतूनच मुळापासून उपटून काढण्याचा संदेश दिला. आणि आता 30 मे 2026ला लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी या ऑपरेशन सिंदूर संदर्भात अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. सद्यस्थिती ही तात्पुरत्या युद्धविरामाची आहे, पण जर ऑपरेशन सिंदूर 2.0 ची गरज पडली तर भारतीय लष्कर आणि तीनही सेना त्यासाठी उत्तम तयारी करतायत. जनरल द्विवेदी यांनी स्पष्ट केलं की सध्या तीनही सेनांमध्ये समन्वय वाढवण्यावर आणि पुढच्या युद्धासाठी 24 तास सज्ज राहण्यावर भर दिला जातोय. हे विधान पाकिस्तानला दिलेला एक स्पष्ट संदेश आहे की भारताच्या सुरक्षिततेशी कोणतीही छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम भोगावे लागतील. लष्कर प्रमुख द्विवेदींनी केवळ ऑपरेशन सिंदूर 2.0 बद्दलच नाही, तर भारतीय संरक्षण दलाच्या त्रिसेवा एकत्रीकरण आणि थिएटर कमांड्स या संकल्पनेवरही भर दिला. याचा अर्थ काय, तर लष्कर, नौदल आणि वायुदल यांनी स्वतंत्रपणे नाही तर एकत्र एकाच कमांडखाली काम करणं. आधुनिक युद्धात सायबर सुरक्षा, अंतराळ तंत्रज्ञान आणि माहिती युद्ध यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांचा समावेश असतो. या सगळ्या घटकांचं एकत्रितपणे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी तीनही दलांचं एकत्रीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे संसाधनांचा योग्य वापर होतो, खर्च वाचतो आणि शत्रूंना अधिक प्रभावीपणे प्रत्युत्तर देता येतं. जनरल द्विवेदी यांनी 28 मे रोजी बंगळुरू इथल्या रणसंवाद त्रिसेवा व्यासपीठावर बहुक्षेत्रीय मोहिमांवर चर्चा करताना या एकत्रीकरणावर जोर दिला. या थिएटर कमांड्समुळे भारताची संरक्षण क्षमता ही अनेक पटींनी वाढेल आणि भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद मिळेल. जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी 30 जून 2024ला 30वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांना चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवरील कारवाईचा मोठा अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेना स्वदेशी उपकरणांच्या वापराला प्रोत्साहन देत आहे आणि स्वतःला अधिक आधुनिक करत आहे. भारताचे राष्ट्रपती हे भारतीय संरक्षण दलांचे सर्वोच्च सेनापती असले तरी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे पद तीनही दलांमध्ये समन्वय साधण्यासाठी तयार करण्यात आलंय. ऑपरेशन सिंदूर 2.0 ची तयारी आणि तीनही सेनांचं एकत्रीकरण हे भारताच्या मजबूत आणि एकसंध संरक्षण धोरणाचं प्रतीक आहे. कोणत्याही परिस्थितीत देशाच्या सार्वभौमत्वाचं आणि अखंडतेचं रक्षण करण्यासाठी भारतीय सेना पूर्णपणे कटिबद्ध आहे. या संपूर्ण माहितीबद्दल तुमचं मत काय आहे? भारतीय लष्कर प्रमुखांच्या या घोषणेमुळे तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.